झी 24 तास एक पाऊल पुढे। विधान भवनात आमदारांकडून मारहाण झालेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांची चौकशी समितीसमोर सुमारे 1.5 तासांची साक्ष झाली। गणपतराव देशमुख समितीतर्फे साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे। निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम हेही या चौकशीसाठी विधान भवनात पोहोचलेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाणीची दृश्य अस्पष्ट असल्यानं या प्रकरणात समितीला साक्षीदारांच्या साक्षीवरच आपला अहवाल तयार करावा लागणार आहे। त्यामुळे संशयाचा फायदा मिळून या प्रकरणातून आमदार सुटणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर या प्रकरणी उद्या आमदार जयकुमार रावल, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार राजन साळवी आणि या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस दलातील तपास अधिकारी यांचीही साक्ष होणार आहे। पीएसआय मारहाण प्रकरणी आता चौकशी सुरू झाली आहे। पीएसआय सूर्यवंशींची 1.5 तास साक्ष झाली। आता क्षितिज ठाकूर आणि राम कदम हे आमदारही पोहोचलेले आहेत। दिनेश, सचिन सूर्यवंशी यांची चौकशी झाली आहे, 1.5 तास चौकशी झाली आहे। आता क्षितिज ठाकूर आणि राम कदमही इथे पोहोचलेत। काय सध्याचे अपडेट्स आहेत? भूषण, वाहतूक शाखेचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनात झालेल्या मारहाण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीनं आपलं काम सुरू केलेलं आहे। या चौकशी समितीसमोर दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास निलंबित पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी हे हजर झाले। सुमारे 1.5 तास त्यांची या चौकशी समितीपुढे साक्ष झालेली आहे। त्यांनी जी माहिती आहे ती चौकशी समितीला दिलेली आहे। यामध्ये वांद्रे वरळी सी लिंकवर बहुजन विकास आघाडीचे जे आमदार आहेत क्षितिज ठाकूर, ज्यांच्यावर निलंबनाची या कारवाई झाली आहे, या घटनेनंतर नेमका वांद्रे वरळी सी लिंकवर त्यांच्याशी काय वाद झाला होता, त्यानंतर विधान भवनात ते नेमके कसे पोहोचले, विधान भवनात नेमकी मारहाणीची घटना कशी घडली आणि नेमका हा काय प्रकार होता, याची सर्व माहिती सचिन सूर्यवंशी यांनी या चौकशी समितीपुढे दिलेली आहे। 4:15 वाजण्याच्या सुमारास बहुजन विकास आघाडीचे निलंबित आमदार क्षितिज ठाकूर तसंच मनसेचे निलंबित आमदार राम कदम हे विधान भवनात आले आहेत। त्यानंतर सचिन सूर्यवंशी यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते विधान भवनातून आता बाहेर पडलेले आहेत आणि आता या 2 निलंबित आमदारांची चौकशी सुरू झालेली आहे। नक्कीच दिनेश, या दोन्ही आमदारांची चौकशी सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये अस्पष्टता असल्यामुळे या गोष्टीचा फायदा आमदारांना मिळू शकतो हे लक्षात घेता आता ज्या साक्षी नोंदवल्या जातील त्या आधारेच चौकशी समितीला अहवाल तयार करायचा आहे। आमदारांची अधिक कसून चौकशी होईल असं वाटतंय? भूषण, काही वेळापूर्वीच या 2 आमदारांची चौकशी सुरू झालेली आहे। अन्य 3 जे आमदार आहेत त्यांची चौकशी उद्या होणं अपेक्षित आहे। या चौकशीनंतर ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते अस्पष्ट आहे असं गृहमंत्र्यांकडून याआधीच सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या आधारावर हे आमदार ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे, 2 आमदारांवर अटकेची कारवाई झालेली आहे, कुठेतरी या निलंबनाच्या कारवाईतून हे सर्व आमदार सुटणार का अशा पद्धतीचाही एक मुद्दा आता उपस्थित होऊ लागलेला आहे। मात्र आमदार आपली बाजू नेमकी काय मांडतात, ही चौकशी समिती नेमकं काय जी माहिती या चौकशी समिती पुढे येते, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व माहिती घेतल्यानंतर कदाचित शक्यता वर्तवली जाते की सचिन सूर्यवंशी यांची पुन्हा एकदा या चौकशी समितीपुढे हजेरी होऊ शकेल। समजा जर चौकशी समितीला तसं वाटलं की या सचिन सूर्यवंशी यांना पुन्हा एकदा चौकशी समितीपुढे बोलावं तर कदाचित तेही चौकशी समिती करू शकते। एकूणच संशयाचा फायदा किंवा जे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट आहे त्याचा फायदा या आमदारांना मिळून निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल का अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येते आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।